सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पुरवठा विभागावरती एक गंभीर आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। अक्कलकोट तालुक्यातल्या आंदेवाडी या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ जो आहे तो रेशन दुकानातून वितरित केल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे आणि त्याचाच रियालिटी चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आपण पाहतोय खरं तर प्लास्टिकचा तांदूळ पाण्यावर तरंगतो असा दावा जो आहे तो या ठिकाणी होत असतानाच प्रणिती शिंदेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये याचे नमुने जे आहेत ते आणलेले होते आणि त्यात तोच हा राईस आहे, तोच हा तांदूळ आहे। आपण पाहतो या ठिकाणी जो पांढऱ्या शुभ्र रंगाचा जो आहे तोच हा राईस आहे, त्याला प्लास्टिकचा तांदूळ असल्याचा दावा करण्यात येतो। मात्र या संदर्भात दुकानदारांची नक्की काय भूमिका आहे? आरोप झालेला आहे की प्लास्टिकचा तांदूळ जो आहे तो रेशन दुकानातून वितरित होतोय, काय नक्की प्रकार आहे? आम्हालाही ग्राहक येऊन विचारतात की आम्ही तांदूळ भिजवल्यानंतर ना ते तांदूळ वरती तरंगतोय की ते प्लास्टिकचा तांदूळ आहे का? तर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यानुसार आम्हाला त्यांनी व्हिडिओ पाठवलेत की जे तांदूळ आहे ते फॉर्टिफाईड राईस आहे। ते एका क्विंटलमध्ये 1 किलो तांदूळ मिक्स असते। जे कुपोषित बालक किंवा गर्भवती महिला असतात किंवा जे आजारी वगैरे असतात त्यांच्यासाठी ते विटॅमिन्स बी, कॅल्शियम हे वाढण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगलं आहे, यासाठी त्यांनी केलेलं आहे म्हणून असं त्यांचं गव्हर्नमेंटचं हे आहे। मग काय नक्की तुमचे अनुभव आहेत? यामुळे कोणाला इजा झालेली आहे, कोणाला त्रास झालेला आहे, असे काही तक्रारी आलेत का आपल्याकडे? आजपर्यंत असं कुठलीही तक्रार आलेली नाही। फक्त आम्हाला येऊन विचारतात की ते प्लास्टिक तांदूळ आहेत का? आम्ही त्यांना सांगतो हे फॉर्टिफाईड राईस आहे, ते तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणून आम्ही सांगतो। आपण छोटासा एक रियालिटी चेक देखील करून बघू। हा तांदूळ आहे आणि हा तांदूळ आपण या पाण्यामध्ये टाकून पाहूयात की हा नक्की प्लास्टिकचा आहे की काय नक्की ह्याचा प्रकार आहे। हा तांदूळ तर वर तरंगताना दिसतोय, मात्र तो तांदूळ जो आहे तो फॉर्टिफाईड राईस जो आहे हा असल्याचं सांगण्यात येते प्रशासनाकडून। खरं तर आपण पाहतोय की या फॉर्टिफाईड तांदळापासून नागरिकांच्या जे काही आरोग्य आहे ते सुधारावं, ते चांगलं राहावं यासाठी आहे। त्यामध्ये लोह असेल, फॉलिक ॲसिड असेल किंवा विटॅमिन B12 असे जे घटक आहेत ते यामध्ये मिश्रित केले जातात आणि त्यापासूनच हा फॉर्टिफाईड तांदूळ जो आहे तो बनवला जातो आणि नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा तांदूळ जो आहे तो या रेशन दुकानामध्ये 100 किलोमध्ये 1 किलोचं प्रमाण जे आहे ते मिक्स केलं जातं। एकंदरीतच गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडून याबाबतची जनजागृती देखील करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी जो दावा केलेला आहे तो कुठेतरी फोल ठरतोय का, असा देखील या रियालिटी चेकमधून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।